वरणमु रघुबर बिमल जसु जोदायि कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरवु कलेश विकार। हे दुःखबल जन मारुती नंदन हे दुःखबल जन मारुती नंदन सुनला मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती। आजच्या पवित्र वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या वर्ष श्राद्धाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण जो अभंग घेतला आहे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा आई कशी आहे आणि आईसारखे संत कसे आहे याचं महत्त्व पटवून देणारा अभंग आहे। अगोदर आई कळेल, माता कळेल, आई कळेल, जननी कळेल। आई कशी असते? लेकराचं हित करणारी, लेकराला सर्वस्व देणारी, मनोभावे विना स्वार्थाचं विना लाभाचं प्रेम करणारी, दगडासारखा गोळा 9 महिने 9 दिवस सांभाळून त्याच्या जीवनाची परिपालन करणारी अशी जी माता आहे, अनेक संबोधनानं अनेक वक्तव्यानं तिला सजवलं। ती जी माता आहे ती माता लेकराच्या हितासाठी जीवन जगते, तसे संत मात्र समाजाच्या हितासाठी जीवन जगतात। आई कशी आहे तर संतांसारखी आहे आणि संत कसे आहेत तर ते आईसारखे आहे। या संतांचंही महत्त्व अभंगात आलेलं आहे आणि आईसारखे संत कसे आहेत आज आईचंही महत्त्व कीर्तनात आलेलं आहे। आपण या अभंगाचं गोड चिंतन आपल्या 12 वाजेपर्यंतच्या वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया। पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या वाडी साळवाडी बोरीची साळवाडी आहे आणि या साळवाडी गावात गेल्या 1 वर्षापूर्वी कैलासवासी सौभाग्यवती हिराबाई ताईबाई, तिला ताईबाई म्हणायची, सौभाग्यवती हिराबाई बबनराव बेल्लेकर या मातोश्रीच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे। सुनील भाऊ असतील, आमचे वैभव शेठ असतील, आधी करून त्यांचा सगळा बेल्लेकर परिवार आणि या बेल्लेकर परिवाराच्या वतीनं आपल्या मातोश्रीला भगवंताच्या पायाजवळ जागा देत असताना कीर्तनाद्वारे, भजनाद्वारे, अन्नदानाद्वारे, ज्ञानदानाद्वारे, कर्मकांडाद्वारे आपण त्या माझ्या मातोश्रीला भगवंताच्या चरणी जागा मिळावी या उद्देशातून या बेल्लेकर परिवारानं आईसाठी कीर्तन ठेवलेलं आहे। माता फार पवित्र होती, दिसायला सुंदर होती, 2ही डोळ्यानं तिला दिसत नव्हतं, पण असं वाटत नाही तिला दिसत नाही। तिचा फोटो पाहिला तर तिचा भांग न मोडलेला दिसतो। आपल्याला दिसून आपले केस चांगले नाही, पण ते दिसून न दिसता सुद्धा
अतिशय स्वतःला सावरणारी, स्पर्शानं या घराला ऊब देणारी, या दोनही मुलांना अनेक त्यांच्या परिवारांना सांभाळणारी, मातृत्वाची अंगाला स्पर्श केला की जाणीव करून देणारी अशी सौभाग्यवती कैलासवासी हिराबाई उर्फ ताईबाई म्हणायचो आपण तिला. त्या मातोश्रीचा जाण्याचं दुःख या परिवारानं पेललं आणि एक वर्षभर त्या आईची आठवण काढत 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 त्या मातोश्रीच्या नावानं मग हा पत्र्याचा सभामंडप असेल, 1,00,000 रुपये, 11,000 रुपये, वरचे 111 रुपये असं दान त्या आईच्या निमित्तानं इथं दशकर्या विधीच्या दिवशी त्यांनी मुखातून त्यांच्या गेलं. उभा राहिला मंडप, मंदिराची स्टाईल असेल, फरशी असेल, या संबंधातून आपल्या आईच्या आठवणीला गावामध्ये जागा मिळावी आणि तिच्या कृतज्ञतेतून आम्हाला काहीतरी शिकायला मिळावं हा उद्देश मनामध्ये ठेवून खरं तर या बेल्लेकर परिवारातील ही दोनही मुलं खरं तर खूप चांगला परिवार आहे. मी 3:30 वाजता रात्री पहाटे पोहोचलो नारायणगावला आणि 3:30 वाजता आल्यानंतर तेव्हापासून ते आता 10 वाजेपर्यंत प्रत्येक क्षणाला आमची काळजी घेणारे आमचे वैभव शेठ श्रीमंत आहेत, घरामध्ये श्रीमंती आहे, सगळं असतानासुद्धा आपल्या आईला गावामध्ये कीर्तन करून आमच्या आईची इच्छा पूर्ण करायची हा मानस मनामध्ये ठेवून वैभव शेठ, तंटामुक्टी गावाचे माजी अध्यक्ष राहिलेले त्यांचे बंधू सुनील भाऊ, ही सगळी मंडळी तटस्थच आहेत, उभी आहेत. सगळी गावकरी प्रेमाची मंडळी, त्यांची सगळी परिवारातली मंडळी एका विचाराने एकत्रित उभं राहून या ठिकाणी या मातोश्रीचा हा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम पार पाडताना दिसत आहेत. आणि त्याद्वारे या परिवाराचे जे मित्र आहेत आमचे निलेश शेठ बोरचटे, ज्यांचं नीलम नावाचं आळंदीला प्युअर व्हेज हॉटेल आहे आणि त्या निलेश शेठच्या माध्यमातून खरं तर या भागात मी पहिल्यांदा त्यांच्या मुलांच्या वाढदिवसाला आलो. त्यानंतर आता मागही त्यांना एक कार्यक्रम घेतला. आताही हा बेल्लेकर परिवारातला कार्यक्रम त्यांनी 1-2-3 महिन्यापूर्वी माझ्या डायरीमध्ये लिहून दिला आणि त्याला अनुसरून आज आपल्या साळवाडी गावामध्ये येण्याचं भाग्य आहे. आमचे संतोषराव असतील काळे, या भागात त्यांनी मला गणेश जयंतीला आणलेलं आहे. अशी भरपूर मंडळी ज्यांनी या भागात नेहमी कीर्तन घेतली, यांच्या सगळ्यांच्या प्रेमपूर्वक संबंधातून या बेल्लेकर परिवाराच्या विनंतीला आमंत्रण देऊन आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. कीर्तन साथीला महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी, त्यामध्ये ओंकार महाराज जगताप हे प्रसिद्ध नाव आहे महाराष्ट्रातलं. त्यांचा आवाज, त्यांच्या चाली, त्यांचा स्वर इतका गोड आहे की पांडुरंगालाच कीर्तनामध्ये घेऊन येतो. असं गायनाची रंगी शक्ती अद्भुत हे अंगी, हे तो देणे तुमचे देवा, घ्यावी अखंडित सेवा, असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. गायनाच्या रंगामध्ये अशी शक्ती आहे की कितीही माणूस चंचल असला तर तो स्थिर होतो. त्याने एखादी चाल ऐकली, एखादं भजन ऐकलं की त्याचं मन शांत होतं. असा आवाज ज्यांना मिळाला आहे असे आमचे ओंकार महाराज जगताप आळंदीकर, प्रसिद्ध आवाज आहे. वेळात वेळ काढून त्यांना वेळ नव्हता, पण आम्ही प्रार्थना केली की तुम्हाला यावं लागेल, मातोश्रीचं चांगलं कीर्तन झालं पाहिजे. त्याद्वारे आमचे ओंकार महाराज उपस्थित झाले, त्यांना वंदन. दुसरे आमचे कैलास महाराज पवार, इथं महाराष्ट्राची गान कुकिळा आहे. मराठवाड्यामध्ये त्यांना आता खूप मागणी आहे, त्यांच्या डायरीमध्ये जागा नाही, व्यस्त आहेत, पण वेळात वेळ काढून ते पण उपलब्ध झाले. कैलासजी महाराज पवार, त्यांच्या चाली प्रसिद्ध आहेत, त्यांनाही माझं वंदन. या 2 गायकाला वाजवण्याची साथ आपण मग अशी पाहत होतो. एखाद्या मदमस्त हत्तीसारखाच पखवाज वाजवतात, काय वाजवतात महाराज. त्यांच्या हातामध्ये ताकद आहे, रिदम आहे. असं वाटतं कीर्तन बोलूच नाही, नुसतं यांचं ऐकत राहावं, इतका पखावज तयार आहे. महाराष्ट्रातला 1 नंबरचा पखावज वादक म्हणजे हा कृष्णा महाराज बोरकडे. हातामध्ये 2-3 हत्तीचं बळ आहे त्याच्या, इतका वाजवतो. तिरतीर क्रिकेट तक्ता, काय स्पीड आहे महाराज. मेट्रो ट्रेनची स्पीड कमी पडेल पण गाड्याच्या हाताची स्पीड कमी होत नाही, असं वाजवतो आमचे कृष्णा महाराज. कैलास महाराज, आमचे ओंकार, हे मिळणं दुर्भाग्य आहे बरं का, हे शक्य नाही महाराज, हे काय कठीण, भेटत नाही ती माणसं. पण भाग्यानं आपल्या या आईचं काहीतरी पुण्य, वैभव शेठचं काहीतरी पुण्य, या बेल्लेकर परिवारानं ही मंडळी आणली. वा. आणि अगदी आमचे कैलास महाराज, ओंकार महाराज, कृष्णा महाराज, या सगळ्यांना वंदन. आमच्या आळंदीमध्ये ज्यांची अग्रगण्य वारकरी शिक्षण संस्था आहे, म्हणजे आमचे सुनील महाराज मानवतकर, हे असे 200 विद्यार्थी महाराजांच्या संस्थेत आहेत. फार छान टाळ वाजवतात. महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी पाहिजे म्हटलं मग आम्हाला सुनील महाराजांनाच फोन करावा लागतो, कारण त्यांच्यासारखे विद्यार्थी तयार कुणाचे नाही तर विद्यार्थी असतात पण मग ते टाळ वाजवत नाही, कमरालाच बांधतात. तसं नाही, हे वारकरी वेशातले एकाच धोत्रामध्ये, एकाच वेशामध्ये, एकाच कोट बीट घालून अगदी सौंदर्यवान विद्यार्थी आमच्या सुनील महाराजांचे आहेत. वा. आमचे गुरुबंधू आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यासहित सुनील महाराजांना वंदन. छोटे मोठे टाळकरी त्यांना वंदन. आपण बसलेली सगळी भाविक मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग,
शूटिंग करणारे आहेत त्यांना धन्यवाद. आमचे संतोषराव असतील, अधिकरून या बेल्लेकर परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालेली सगळे सोयरे पै पाहुणे आपतिष्ट मित्र परिवार, आपल्यापैकी बसलेले आमचे खूप मित्र आहेत, या सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. सिस्टीम अतिशय गोड आहे बुवा. माझ्या घरच्या कार्यक्रमाला जिथंही आमच्या भागात नारळी सप्ताह असेल, पहिलं नाव जर कोणाचं घेतलं जातं तर या सिस्टीमवाल्याचं घेतलं जातं. खालून माणसं माना डुलवतात, काय सिस्टीम आहे. मी मागाशी पाहतो तुमच्या चेहऱ्याकडे, आवाजच तेवढा गोड लावतो, ट्रबल बास गेन विको चांगले बटणं फिरवतो, उत्तम ज्ञान आहे, चिर वाजणार नाही, चूर वाजणार नाही, फूर वाजणार नाही, अगदी स्पष्ट आवाज कानापर्यंत देण्याचं काम साऊंड सर्व्हिसवर असतं. मंडप कितीही चांगला लावता येतो पण सिस्टीम लावित नाहीत लोक. म्हणून मी वैभव शेठला प्रार्थना केली होती की सिस्टीम माझ्या मनावर लावा, तेव्हा मला आई सांगता येते, कीर्तन चांगलं होतं. आणि त्यांनी कुठलीच तक्रार न करता एका मिनिटात निलेश शेठला सांगितलं लावा. आणि मग आमचा हा सोमनाथ इंगोले, त्याचं नगर जिल्ह्यामध्ये करंजी नावाचं गाव आहे, खाली करंजी घाट, लांबून आला तो, पण अगदी छान, अगदी त्याचा आवाज सिस्टीम गोड आहे. आमच्या सोमालाही वंदन, त्याच्या संगतीत सगळी मंडळी त्यांना वंदन. विनेकरी बाबा, बालदार, चोपदार आल्यापासून स्वागत करणारी आपण सगळीजण सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. विनंती आहे सर्वांगाचे कान करून 12 वाजेपर्यंत ऐका. विठाला 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 या विश्वामध्ये माय आणि बाप ही दोन अशी पात्र आहेत की ती एकदा घरातली निघून गेलं की जीवनामध्ये दुःख होत असतं. आई म्हणजे आणि बाप म्हणजे घरातले देव असतात. मी सांगत नाही, तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. प्रत्येकाच्या घरात देव जाऊ शकत नाही. देवानं योजना केली, परमेश्वरानं योजना केली की आपल्याला आई वडिलाच्या रूपानं घरातच देव दिला. आपले आई वडील म्हणजे आपले देव असतात, हे प्रमाण सिद्ध आहे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे, माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. की खूप प्रमाण आहे. आई वडीलच देव असतात. मातृदेवो भव, पितृदेवो भव. वेदानं सांगावं, उपनिषदानं सांगावं, ब्रह्मसूत्रानं सांगावं, या देशातले आद्य ग्रंथ त्याच्यामध्ये शब्द यावा, आईचं पूजन करा. मातृदेवो भव, पितृदेवो भव. आईच तुमचा देव आहे, वडीलच तुमचे देव आहे. माय बापाला देव म्हणून सांभाळायचं असतं, जिवंतपणीही सांभाळावं. आणि मायबाप निघून गेल्यावर असं कीर्तन करून त्यांना श्रद्धांजली द्यावी, असा आपला धर्मशास्त्राचा दंडक आहे. कारण आई लेकरासाठी जगत असते. बरं, आईला तिचं विश्व फक्त तिचं बाळ आहे. महाराज मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. ज्ञानेश्वर महाराजांच्या इतक्या ओव्यात आईबद्दल. ज्ञानोबाराय म्हटले आई म्हणजे काय, किंबहुना धनुर्धरा जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा. काय माऊलींची ओवी मान. आईच्या गर्भातून बाळ जन्माला आलं कृष्ण महाराज की तिला दुसरं सोयर पण नाहीच, तिचं बाळच तिचा सोयर आहे. तिला बाळ सोडून काही माहिती नसतं. महाराज ध्यानात ठेवा, आई तिच्या बाळासाठी जगत असते. आईला एक वाक्य सांगू, जगामध्ये हजारो जण उपकार करतात आपल्यावरती. गाय करते, गंगा करते, माणसं करतात, झाडं करतात, पण आईसारखा कोणी करत. झाड उपकार करतं बघा, झाड पण तुम्हाला 4 महिने फळ देतं. आंबा 4 महिने मिळतो, मोसंबी 4 महिने मिळते, चिकू 4 महिने मिळतो, केळी 4 महिने मिळते. झाडाचा उपकार 4 महिन्यापुरता आहे. सूर्याचा उपकार दिवसभरापुरता आहे. सगळे उपकार बघा. गंगा उपकार करते, आपल्याला पाणी देते. का फिडीत पाप ताप भुखित तरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे, वाची म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. नुसतं वाचेनं गंगा गंगा म्हटले तरी गंगा तुम्हाला पवित्र करते. स्नान करता करता गोदावरी, शरयू, नर्मदा, कावेरी अशी नावं जरी घेतली तरी गंगा पवित्र करते. गंगेचा किती उपकार आहे, पण आईपेक्षा मोठा नाही. ध्यानात ठेवा. का गंगा उपकार करते, पण गंगा जर दुष्काळ पडला, तिचं पाणी आटलं तर उपकाराला पात्र ठरत.
गंगा उपकार करते, आपण इथं होतो. गंगा आपल्याला पाणी देते, आपल्या शेतीचा सांभाळ करतात, ही गंगा वाहते आपली. किती सुंदर दृश्य आहे तुमच्या या जुन्नर तालुक्याचं. ऐका, एवढी झाडं आहेत, एवढी गंगा वाहते, पण ती गंगा पाऊस जर पडला नाही, दुष्काळ पडला तर ती वाहत नाही महाराज. ती वाहवली नाही की ती उपकाराला अपात्र ठरते. म्हणजे गंगेचा उपकार आहे पण तो निरंतर नाही, झाडाचा उपकार आहे निरंतर नाही. गाय उपकार करते, गाय दूध देते आपल्याला, शेण देते, पण गाईचं दूध जर आटलं ना ओंकार महाराज तर तिचाही उपकार निरंतर ठरत नाही. माणसं उपकार करतात, एखादं वर्ष पंगत देतात, एखादं वर्ष सप्ताह घालतात, दरवर्षी करत नाही. का? प्रत्येक विश्वातला माणूस निरंतर उपकार करत नाही. बरं, काही काळ करतो, मर्यादित करतो, कधी कधी करतो. एकमेव जगात आई आहे बघा, आई निरंतर उपकार करते. तुम्ही त्रास द्या, बोलू नका, सांभाळू नका, कोठ्यात ठेवा, 4-4 महिने तिला बोलू नका, तरीसुद्धा ती उपकारच करते महाराज. कोरोना आलता, कोरोना, आणि कोरोनाच्या काळात आमच्या बीड जिल्ह्यातून खूप लोक मुंबईला आहे, पोट पाणी भरायसाठी गेलेली. तुमच्याकडची भरपूर आहेत मुंबई पुण्याला. तर त्या मुंबईला जी पोरं होती का ती 10-10 वर्ष गावाकडे झाली नव्हती. तिकडंच वडापावची गाडी टाक, तिकडंच बिडगी बांध, तिकडंच भाडे नदी. आईला बापाला विसरून गेली महाराज, आलीच नाहीत गावाकडे. पण कोरोनाच्या काळात पायीच निघालो. भयानक संकट आलं, सगळं बंद झालं, पायी निघाली. तर गावात आल्यावर लोकांनी बदला घेतला त्यांचा. क्वारंटाईन केली 14 दिवस, फाट्यावरच काट्यात टाकलं, आतमध्ये येऊ दिली नाही. ऐका, 14 दिवस गावात ती माणसं येऊ दिली नाही त्यांना. ते शेतात मुक्काम केला त्यांनी, तिथंच डबे, तिथंच जेवण. पण ज्या आईला 10 वर्ष लेकरू भेटलं नाही त्या आईला मात्र दम नाही निघाला. ती बिचारी माय, घरातून कुणीच तिला बोलत नव्हतं, तिला पाहत नव्हतं, तरी काठी टेकत पाठच स्वयंपाक करून 10 वर्षानं माझं बाळ आलं आणि त्याला रस्त्यावर अडवलंय लोकांनी. गपचिपमध्ये डबा नेऊन द्यायची. हो, मी माझ्या डोळ्यानं पाहिलं महाराज. म्हणजे 10 वर्ष जे बाळ आईला भेटायला नाही आलं, ते संकटाच्या काळात आलं गावाकड, तर आईला दम नाही निघाला महाराज. जिचे पीडे बाळ, 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 ओ जिचे पीडे बाळ, 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 प्राण दियेचा विक, प्राण दियेचा विकळ, ऐसा माते स्वभाव, ऐसा माते स्वभाव, ऐसा स्वभाव, ऐसा माते स्वभाव. हे प्राण तियेचा विकळ, प्राण तियेचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव. हे रे माते. काय गोड आहे महाराज.
जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव. तुम्ही बोलू नका, तुम्ही तिला बाजूला ठेवा, तुम्ही तिच्याशी वैर करा, ती मात्र तुमच्या सुखदुःखात कायम हजर असते. तिला आई म्हणतात, नित्य उपकार करते. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. 9 महिन्यान 9 दिवसान, 9 महिन्यान 9 दिवसान केले कृतार्थ जन्म दे. 9 महिन्यान 9 दिवसान केले कृतार्थ जन्म दे. देऊनी थोर मला संस्कार, आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. असोनी माझा स्वभाव व्यर्थ, असोनी माझा स्वभाव व्यर्थ, परी मी लाडके तुझे अपत्य, परी मी लाडके तुझे अपत्य. देऊनी थोर मला संस्कार, देऊनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. हे आई ग थोर तुझे आई ग थोर तुझे हे आई ग थोर तुझे उपकार उपकार. विश्वामध्ये हजारो जण उपकार करतात, ऐका कीर्तन ऐकताय आपण, पण आईसारखे कोणी करत नाही. ते निरंतर उपकार करते महाराज, निरंतर. तिच्यासारखा उपकार कोणी करू शकत नाही. बाळ सोडून तिला काही आवडत नसतं, ती लेकराच्या हिताचा विचार करते निरंतर. त्रास द्या, बोलू नका, तिला जवळ करू नका, पण ती तुमच्या हिताचाच विचार करत असते. आई म्हणून कोणी नसतं, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककार. ज्याला आई नाही ना, आई आई शब्द ऐकला तरी आमच्या वैभव शेठला, सुनील शेठला विचारा, तुम्ही फार दुःख होतं. ज्याला आई नसते त्याला विचारा. आई कोणी नसतं महाराज, आईसारखी आईच असते. तुम्ही सगळ्या माता बसल्या तिथं कीर्तन ऐकतायत, तुमची पोरं जर इथं पटांगणात खेळत असतील ना, तर आईचं चित्त त्या कीर्तनात नसतं महाराज. तिला वाटतं असतं माझं बाळ पडणार तर नाही, ते कुठं सुरक्षितता असेल. तिला कीर्तनाचं नाही हो, तिला बाळाचं घे नाही महाराज. हो, या विश्वात आईला फक्त बाळ आवडत असतं, ध्यानात ठेवा, दुसरं काही आवडत नाही. त्या नाशिक जिल्ह्यामध्ये पिंपळगाव नावाच्या गावी मी कीर्तनाला गेलो. ऐका जर. आणि ओंकार महाराज गोकुळ अष्टमीचं कीर्तन होतं रात्रीचं 10 ते 12 जन्माचं संतोषा. घेऊन या चक्रगदा अभंग घेतला, कीर्तन झालं, कृष्णचरित्र सांगितलं, आणि कीर्तन झाल्यावर रात्री मुक्काम पडला. सकाळी काल्याचं कीर्तन होतं. तर सकाळी उठल्यावर 1-2-3 किलोमीटर पायी पायी चालत चालत गेलो, तर ते गावचे सरपंच होते नारायण पाटील नावाचे, ते आमच्याबरोबर आले चालत चालत. अर्ध्या रस्त्यात गेलो तर एक म्हातारी द्राक्षाच्या बागेमध्ये बसून रडत होती. 85-80 वर्षाची म्हातारी असे रडत होती. हातामध्ये असे केसाचे झुपके होते, तिच्या केस तुटून आलेले, खूप रडत होते. तर त्या नारायण पाटलाने विचारलं, आई काय झालं ग रडायला, तुला का रडते? तर त्या म्हातारीनं सांगितलं, अरे नारायण, रात्री माझ्या पोरानं मला दारू पिऊन खूप मारलं, माझे केस उपटूस तर मारलं रे, मला खूप मारलं. असं म्हटल्यावर त्या नारायण पाटलाला राग आला. ते नारायण पाटील म्हटले, तुझ्या पोराला ना गावच्या चौकात 2-4 खानाखाली मार, नीटच करतो त्या. असं म्हणल्यावर ऐका ना, ज्या आईला केस उपटूस तर मारलं होतं का पोरा, ती आई म्हटली, नाऱ्या तुला काय करायचं, मी माझं बघल ना. हाय नवले महाराज, ज्या आईला केस उपटूस तर ज्या बाळानं मारलं, त्या बाळाला मारण्याची भाषा केली
तर गावच्या सरपंचाला एकेरी शब्दावर आई म्हटली, नाऱ्या माझ्या पोराला मारायचा अधिकार काय तुला? ही आई आहे बघा महाराज, जगामध्ये दुसरं कोणी नाही महाराज. हो, स्वार्थासाठी जगणारी खूप लोक आहेत, तुमच्यावर पैशासाठी प्रेम करणारी खूप लोक आहेत. वो कौन सी चीज है जो बाजार में नहीं मिलती कृष्णा महाराज? सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. ध्यानात ठेवा, या जगात तुमच्यावरती प्रेम फक्त आई करते. तुकोबारायांना माहिती होतं, निरंतर उपकार जगामध्ये कोणीच करत नाही. मारलं काय, बोललं काय, सांभाळलं काय, न सांभाळलं काय, लेकराच्या हिताचा विचार फक्त आई करते. म्हणून ती आई हिताचाच विचार करते, म्हणून तिचं अभंगात पहिलं चरण दिलं. लेकराचे हित, 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 लेकराचे हित. दान माऊलीचे माऊलीचे वा जाणे गाय मा जाने जाने जाने
काय गोड आवाज आहे, वा कैलास महाराज, वा ओंकार महाराज. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आई फक्त लेकराच्या हितासाठी जगत असते. आईला दुसरं काही माहिती नाही. तुकोबारायांनी अभंग लिहिला, लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. अंतकरण तिचं लेकरासाठी झुरत असते. हो, किती कष्ट झाली तरी चालतील. फाटलेले कपडे घालणारी माय, 2-4 ठिकाणी फाटलेलं पातळ बांधून आपल्या आईनं आपल्याला श्रीमंत केलं, डॉक्टर केलं, महाराज केलं. हो, आईनं कष्ट करून लेकरं शिकायला टाकली. मी आळंदीला शिकायला आलो 1996 साली. तर माझ्या आईनं लोकांचे भांडे घासून मला पैसे पाठवले, म्हणून मी कीर्तनकार झालो. सगळ्या आईचे सगळ्यावर उपकार आहेत महाराज. प्रत्येकाला आपली आई दिसेल इतकं सुंदर कीर्तन आहे. आज आमच्या ताईबाईसाठी आपण आलात, वैभव शेठच्या आईला श्रद्धांजली द्यायला आलात, सुनील शेठच्या आईंना श्रद्धांजली द्यायला आलात, बेल्लेकर परिवाराच्या या दुःखामध्ये सहभागी झालात. एवढं छान कीर्तन ऐकता, एवढं गोड वातावरण आहे. आईसाठी जर त्यांनी एवढा खर्च केला आहे तर आपल्याला प्रत्येकाला आपली आई आठवेल. बघा, आई खूप उपकार करते, सर्वस्व देते लेकरासाठी. एक बाळू नावाचा मुलगा रोज शाळेमध्ये जायचा माझ्याकडे बघा, आणि शाळेतून आला की आईला विचारायचं, आई आज वर्गातल्या मुलांनी चिडवलं म्हणायचं. हे आई, मला वर्गातल्या मुलांनी चिडवलं म्हणायचं. आई म्हणायची, काय चिडवलं रे? काही नाही म्हटले, आंधळीचा मुलगा आला असं म्हटली म्हणे मुलं. अरे म्हटलं, मग त्याच्यात काय वाईट वाटून घ्यायचं? मला एका डोळ्यानं जग दिसत नाही ना, मी एका डोळ्यानं आंधळी आहे ना, म्हणून तुला आंधळीचा मुलगा म्हणतात. पण आई, तुला एक डोळा का नाही बरं? आई, तुझी एका डोळ्यानं आंधळी का झाली बरं? आता याला कुठं उत्तर असतं का हो? आई आपली बाळ्याच्या डोक्यानं हात फिरवायची, जाऊ दे म्हणायची, जाऊ दे म्हणायची. 8वी पास झाला, 10वी पास झाला, 12वीला तर त्या बाळ्याचा महाराष्ट्रात पहिला नंबर आहे. गरिबाची पोरं शिकतात, श्रीमंताची पोरं सध्या शिकत नाही बरं. गरिबाच्या पोरांना जाण असते बरं का. ज्या मायबापानं कष्ट केलेले असतात त्यांची मुलं तुम्ही बघा, उद्योजक होतात, श्रीमंत होतात, कष्ट करतात, मायबापांसाठी प्रयत्न करतात. आता सध्या आपलं जरा बरं झालं आहे तर आपली पोरं आता आपल्यासारखी नाही. पेन म्हणूच तर 12 पेन आणतो आपण त्यांना, पण त्याला पेनाची किंमत नाही. पहिला नंबर आला तर मग वही भेटायची. चांगलं काम केलं तर घरातली माणसं शाबासकी द्यायची. परिणाम मुलं शिकत होते. आता फार अवघड झालं, न बोललेलं त्याच्यावर बरं. ऐका, 12वीला महाराष्ट्र राज्यातून पहिला नंबर आला तर गावात इतका आनंद झाला. ती आंधळी आई नाही का, एक डोळा आहे त्या आईला, तिचा मुलाचा पहिला नंबर आला, पहिला नंबर आला, पहिला नंबर. सगळं गावात बातमी पसरली. गावातले सरपंच, गावातले मुख्याध्यापक या सगळ्यांनी ठरवलं बाळ्याचा सन्मान करायचा. मोठं व्यासपीठ लावलं. बघा बघा, मोठे हार आणले, सन्मान चिन्ह आणले, पुष्पगुच्छ आणले. बाळ्याच्या शिक्षणाच्या पैशासाठी काही लोकांनी वर्गणी केली. वाऱ्यासारखी बातमी त्या आईच्या कानावर आली, माझ्या बाळ्याचा सन्मान होणार आहे. इतकं हृदय भरून आलं महाराष्ट्राचं. आईला दुसरं काय असतं? मायबापाला पोरगा विजयी झाला त्याच्या एवढा आनंदच नाही. जगात तुमच्या आनंदात कोणी सामील होणार नाही ओंकार महाराज. तुमचं चांगलं झालं, तुम्हाला चांगलं कोणी सांभाळलं, तुमचं नाव झालं, तुमचा आवाज गोड लागला, कौतुक जर झालं तर अर्धे लोक जळतील तुमच्यावर. फक्त आई आणि बाप असे असतात की त्यांना असं वाटतं, काय माझ्या मुलानं माझं नाव केलं. पुत्राच्या विजयी पिता सुखावत जाई. संतांची प्रमाणित महाराज. पुत्राचा विजय झाला, मायबाप आनंदी होत असतात, माना डुलत असतात. इतका आनंद झाला माझ्याकडे बघा बरं का, इतका आनंद झाला, आईला उड्याच मारायला लागली. काय माझ्या पोरानं नाव केलं, माझ्या गरिबीची जाण ठेवली, माझ्या गरिबीची जाण ठेवली. फार उड्या मारल्या की खूप आनंदी झाली. आणि कोणाकोण तरी कृष्णा महाराज 20 रुपये, कोणाकोण 5 रुपये, कोणाकोण 100 रुपये घेतले आणि त्या पैशाचा एक गुलाबाचा हार बनवला. आपल्या लेकराला घालाय, माझ्या बाळ्याचा सन्मान होणार आहे, माझ्या बाळ्यानं नाव केलं म्हणून त्या आईनं गुलाबाच्या हाराचा मस्त असा हार बनवला. बाळ्या संध्याकाळी घरी आला, आई 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 गावात माझा सत्कार आहे. माहिती पडलं बाळ्यामध्ये, आई मला हार घालणार आहेत, सन्मान चिन्ह देणार आहेत, आई मला पुष्पगुच्छ देणार आहेत, आई माझं स्वागत करणार आहेत. माहिती पडलं ना बाळ्या. पण आई, मी तुला सांगायला आलो, तेवढा माझ्या सत्काराला तू येऊ नको आहे. तू जर आली नाही, डुचकी आली म्हणतील, एक डोळ्यानं आंधळी म्हणतील, तुझ्यामुळं मला चिडवतात आहे, तू येऊ नको आहे. माय रडायला लागली, बाळा येऊ दे रे मला.
एका डोळ्यानं मला तुझा आनंद पाहू दे, आईला दुसरं काही नसतं, मला तुझा आनंद पाहू दे, तुझा सत्कार पाहू दे, तुला सन्मान चिन्ह देताना पाहू दे, मी तुला परत काही मागणार नाही, मला बघू दे. मी आई सांगतोय तुम्हाला, लेकराच्या हितासाठी जगणारी, ऐका, वैभव शेठची, सुनील शेठची आई नाही. आज आपण इथं कीर्तन ऐकताय, इतकं छान कीर्तन त्यांनी ठेवलंय, मग आई कळाली पाहिजे ना. आईसाठी जर कीर्तन येतं घरी घेऊन जा. विठाल 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 हे सगळे आम्ही जे आलोत ना, हे निलेश शेठमुळं आलो. तारखी खरंच सांगतो वैभव शेठ बरं का, आमच्याकडे तारीखच नव्हती शिल्लक, तारीखच नाही डायरीमध्ये रिकामी. पण आमच्या निलेश शेठला आम्हाला नाही म्हणता येत नाही, कारण ते आळंदीला राहिलं आहे. जेवायची पंचायत झाली की त्यांच्याकडेच जावं लागतं, त्यामुळं त्यांना नाही म्हणावं तर खावं काय आळंदीत गेल्यावर. म्हणून अगदी निलेश शेठने आग्रह केला, ही तारीख माझी ओंकार महाराज, कैलास महाराज, कृष्ण रिकामी नव्हतो आम्ही, आमची तारीख गेलेली होती आजची तिकडं परभणी जिल्ह्यात. आता जायचं संध्याकाळी तिकडं, त्यांना संध्याकाळी करायला लावलं, पण ते ऐकलं त्या माणसाने म्हणून कृपा झाली आणि आपण सगळ्यांनी आग्रह केला. वा निलेश शेठ धन्यवाद बरं. फार गोड परिवार आहे, एका आईची सेवा करणारा, जी डोळ्यानं दिसत नव्हतं तिला, पण घराला किती श्रीमंत बनवलं, संस्कार दिले. न दिसणारी आईचीच कथा चालू आहे ही, जरा ऐका. एका डोळ्यानं माय आंधळी आहे, तू यायचं नाही आई, बघ तू यायचं नाही. आई म्हणते ती मला बघू दे तुझा सन्मान, नाही यायचं आई, तू जर आली तर माझा अपमान होईल, आंधळी आली म्हणतील, डुचकी आली म्हणतील, तुझ्यामुळं मला चिडवतात, आई यायचं नाही. आईच्या हातातला हार खाली पडला, बाळ्या असं म्हणून निघून गेला. संध्याकाळची वेळ झाली, सत्कार समारंभ सगळं सुरू झालं. ओंकार महाराज, कोणी गळ्यामध्ये हार घालायचं, कोणी पुष्पगुच्छ द्यायचं, कोणी सन्मान द्यायचं, कोणी त्याचा जय जयकार करायचं, ढोल ताशे फटाकडे वाजायला लागले. त्या आईच्या हृदयाला दम नाही निघाला, तिलाच तर आई म्हणतात, दम नाही निघाला. ऐका सालवाडी, हो माझ्या प्रत्येक बहिणीनं ऐका, ऐका घरी घेऊन जा. कृष्णा महाराज, त्या आईला दम नाही निघाला, काठी टेकत निघाली, लांब एका अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये उभी राहिली, लांबून आपल्या बाळ्याचा सन्मान पाहायला लागली. आनंदानं तिचे डोळे भरून आले. पण तेवढ्यात एका मास्तराची नजर गेली. हो आई, ओ माय, एवढं लांबून काय पाहता, तुमच्याच पोराचा सन्मान, या की व्यासपीठावर. जे घडायला नको होतं तेच घडलं. नेमकं मास्तराने आवाज दिल्यामुळं आईला व्यासपीठावर बोलवण्यात आलं. आईच्या पण गळ्यामध्ये हार घातला की धन्य माता आहे ही. या आईनं या बाळाला शिकवलं, नवरा नसताना शिकवलं, खूप कष्टाने शिकवलं, म्हणून तिचाही सन्मान झाला. हे सामाजिक दृष्टीने खूप चांगलं काम झालं. पण बाळ्याला आईचा खूप राग आला. सांगितलं होतं, म्हटलं आईला यायचं नाही, किती वेळेला बोललो यायचं नाही, तरी माझी आई आली, माझा अपमान केला, असं म्हणून बाळ्या निघून गेला. 8 दिवस गेले, महिना गेला, 2 महिने गेले, 5 महिने गेले, 1 वर्ष गेलं, बाळ्या काही परत आला नाही. असे खूप बाळे आहेत जगात, आईला बोलत नाही, परत येत नाही. नुसते कीर्तन ऐकू नका, माझं कीर्तन घरी घेऊन जा. जगात तुम्हाला कोणावर रुसायचं रुसा, पण तुमच्या आई बापावर कधी रुसू नका. माझी प्रार्थना आहे तुम्हाला, कीर्तन ऐकताय ना, आजपासून संदेश ध्यानात ठेवा. तुमच्या घरच्या मायबापाला कधी रडू नका, मायबापच तुमचे देव आहेत महाराज, नका रडू. आम्ही बाळवणीला कीर्तन केलं 1-2 महिन्यापूर्वी. ओंकार महाराज, कैलास महाराज, कृष्ण महाराज होते, मोठा श्रीमंत माणूस होता. कीर्तन आईच्या वर्षश्राद्धाचं होतं. आपुल्या हिता जो असे जागत असा अभंग घेतला, कीर्तन सांगत होतो. कीर्तन झाल्यावर एक लाल फेट्याचा माथारा माईकवर बोलायला उभा राहिला आणि माईकवर बोलताना म्हटलं, अक्रूर महाराज, काय छान कीर्तन करता, किती सुंदर आई सांगता, किती भारी अभंग म्हणता, काय तुमचा आवाज आहे, थेट हृदयापर्यंत तुमचं कीर्तन जातो. काय गायक वादक आहेत, पण महाराज तुम्ही आत्ता जी आई सांगितली, आत्ता जो बाप सांगितला, ज्या आईचं तुम्ही कीर्तन केलं, तिचा एकुलता एक मुलगा 10व्यालाही आला नाही, दशक्रिया विद्याला तर आलाच नाही, गंगा पूजनालाही आला नाही, वर्ष होऊन गेलं भेटायला पण आला नाही. आणि आज वर्ष श्राद्ध आहे, तरी आईच्या वर्ष श्राद्धाला सुद्धा माझा मुलगा आला नाही. काय करतो तुमचा मुलगा? म्हणे डॉक्टर आहे, खूप शिकवलं आम्ही त्याला, एकच एक आहे, अमेरिकेला त्याचा दवाखाना आहे, मोठा तिकडं साहेब आहे, पण आईला मात्र विसरून गेला. अशी खूप मुलं आहेत बघा. जिवंतपणे आईला सांभाळा, माझी प्रार्थना आहे. हर बात कुटुंब भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना, हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना, चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटि बनाया है, लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तू मत भूलना, हर बात को तुम भूलो भले, माँ
माँ बाप को तू मत भूलना. विसरून गेली अशी मुलं आईला. माझ्याकडे बघा, बाळ्या विसरून गेला, मोठा साहेब झाला, राज्यात गेला, राज्यातून परदेशात गेला, मोठा साहेब झाला होता. आई मात्र विसरून गेला होता. म्हातारी आंधळी माय रोज काठी टेकत काठी टेकत काठी टेकत गावातल्या पोस्टमनकडे जायची. साहेब, माझ्या बाळ्याचं काही पत्र आलंय का, माझ्या बाळ्याचा काही संदेश आलाय का. हो, सारखी विचारायची. चिठ्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा है, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. कुठं आहे माझा बाळ्या, रोज विचारायची. बाळ्या मात्र विसरून गेला होता. रोज काठी टेकत गावातल्या चौकामध्ये उभी राहायची. तीच माय असते ना, रोज विचारायची, रोज बोलायची, रोज प्रार्थना करायची, पण तिला कोणी उत्तर देत नसायचं. आता 5 वर्ष होऊन गेले, 10 वर्ष होऊन गेले. ऐका ओ बहिणींनो, मातांनो, दादांनो, आई कळेल, आई अभंगाचं पहिलं चरण कळेल. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आई कळेल. ओ ऐका ऐका. खूप 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 विचारलं, खूप प्रार्थना केली, खूप, पण कोणी सांगितलं नाही, कोणी तिला बोललं नाही. शेवटी 10-15 वर्षानं वाट पाहून तिचे डोळे सुकून गेले. एक दिवस ती म्हातारी माय, आंधळी माय मरून गेली. बघा, गावातल्या चांगल्या लोकांनी तिची माती केली, कोणीतरी तिचा दशक्रियाविधी केला, तिचं गंगापूजन केलं, पण तिचे बाळ काही आले नाही. तो बाळ्या काही आला नाही. 20-25 वर्ष म्हातारी मरून होऊन गेले. गाव काय, घर काय, सगळे विसरले होते आता. पण 25 वर्षानं परदेशात असणारा बाळ्या काहीतरी कामाच्या निमित्तानं आला, तर ते जन्मगाव निघालं. घर दिसलं, शाळा दिसली, व्यासपीठ दिसलं. आता त्याला कोणी ओळखत नव्हतं. मोठा साहेब झाला होता. घराच्या दरवाजापर्यंत गेला तर गवत वाढलं होतं. गवताला बाजूला केलं. माझ्याकडे बघा, दरवाजाची कडी उघडली, आतमध्ये जातो तर सगळीकडे जाळ्या झालेल्या होत्या. आई मात्र राहिली नव्हती. बापाचा एक ब्लॅक अँड फोटो लावलेला होता, ब्लॅक अँड व्हाईट फोटो. त्या फोटोला पाहिलं तर त्याच्या जाळ्या बाजूला केल्या. आईची आठवण आली, पण आई आता नव्हती. त्या फोटोच्या शेजारी एक गोल आकाराची देवळी होती जुन्या काळातली. त्या देवळीमध्ये एक कागद सापडला, चिठ्ठी सापडली. तर त्या चिठ्ठीवर काहीतरी 10-5 ओळी लिहिलेल्या होत्या. त्याच्यावर लिहिलं होतं, चिरंजीव बाळू, मी तुझी आंधळी माय. अरे, माझ्या आईला लिहिता येत होतं. त्या दिवशी कळालं. ए बाळ्या, तुम्हाला जन्म झाल्यापासून एकच प्रश्न रोज विचारायचा, की आई तू डुचकी का दिसते, आई तू आंधळी का दिसते, आई तुला एक डोळा का नाही, आई तू अशी एका डोळ्यानं आंधळी का, आई तू डुचकी का, मला आंधळीचा मुलगा का म्हणतात. मी कधी त्याचं उत्तर तुला दिलं नाही बाळा. पण आता मी मरून चालले रे, तुझी माझी भेट होते की माहिती नाही. पण ऐक ना बाळ्या, जाता जाता तुझ्या या प्रश्नाचं उत्तर एवढं लिहून ठेवलंय, वाचतो की नाही मला माहिती नाही. पण खरंच सांगते बाळ्या, ईश्वरानं मला 2 डोळे दिले होते. मी जन्मतानाच 2 डोळे घेऊन आले होते. तुझ्या बापाशी माझं लग्न झालं. लग्न झाल्यावर माझ्या गर्भामध्ये तुझा गर्भ होता, पोटामध्ये. तुझ्या बापाला अटॅक आला, बाप मरून गेला. माझ्या पोटात मात्र तुझा अंश होता. मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. माझ्या पोटी तू जन्माला आला. डॉक्टरने मला आनंदाने येऊन सांगितलं, आई मुलगा झालाय, आई मुलगा झालाय, गोरा पाणी, राजसपिंड आहे, राजकुमार आहे. खूप आनंद झाला. अंगावरचे शहारे उभे राहिले. माझ्या जगण्याचा आधार आला, असं मला आनंदानं वाटलं. पण डॉक्टरने मला सांगितलं, तुमच्या मुलाला आई 2 डोळ्यापैकी एका डोळ्यानं जग दिसणार. तुमच्या पोराचा 1 डोळा अधू आहे, तुमच्या बाळाला एका डोळ्यानं जग दिसणार नाही. मी म्हटलं, डॉक्टर असं करू नका, माझ्या पोराला 2 डोळे पाहिजे, असा आघात करू नका. डॉक्टरने मला एकच उपाय सांगितला, आई या समयाला बालपणातच तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन करू. तुमचा डोळा जर तुमच्या पोराला बसवला तर तुमचा पोरगा डोळ्यानं जग पाहिल. होकार दिला बाळ्या. माझा डोळा काढण्यात आला, तो डोळा तुला बसवला. तेव्हापासून लोक मला आंधळी म्हणाले, जग मला डुचकी म्हणत होतं. मला त्याचं दुःख कधी झालं नाही का. माझ्या डोळ्यानं तू शिकत होता, अभ्यास करत होता. आता कळालं होतं बाळ्याला, मी ज्या डोळ्यानं अभ्यास केला तो माझा नाही, माझ्या आईचा आहे. ज्या डोळ्यानं मी शिकलो तो माझा नाही, माझ्या आईचा आहे. ज्या डोळ्यानं मी परदेशात गेलो तो डोळा माझा नाही, माझ्या आईचा आहे. रडून रडून चिठ्ठी भिजून गेली होती. माफी मागायला मात्र आई राहिली नव्हती. आई कधीचीच निघून गेली होती. या जगात आईपेक्षा मोठं कोणी नाही होत. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ,
से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ। माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ। सबसे बड़ी है माँ। या जगात आईपेक्षा मोठं कोणी नसतं, पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई आहे, स्वर्गापेक्षा उंच वडील आहे, ध्यानातच ठेवा. म्हणून तुमचा डोळा जरी खराब झाला तर तुम्हाला देते लेकुराचे हित. वाहे माऊलीचे चित्त. आपला जसा जुन्नर तालुका आहे, पुणे जिल्हा आहे, तसं आमच्याकडं बीड जिल्हा आहे. आम्ही बीड जिल्ह्यातली जवळजवळ दोघं तिघं इथं आहोत. बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई नावाचा एक तालुका आहे बरं का. त्या अंबाजोगाई तालुक्यामध्ये एक तात्याराव लहाने नावाचे डॉक्टर आहे. त्या तात्याराव लहाने डॉक्टरांची मुलाखत ऐकली मी. तर ते 6वीला शाळेत असताना त्यांच्या 2ही किडन्या खराब झाल्या होत्या बरं का. सालवाडी 2 किडन्या खराब झाल्या. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर डॉक्टरने सांगितलं यांना तात्काळ किडनी बसावी लागेल, तात्काळ लगेच किडनी बसावी लागेल. तर ती किडनी बसवण्यासाठी त्यांची आई, त्यांची भाऊ, त्यांची मुलं, त्यांची भाऊ बहिणी सगळे एकत्रित आले. सगळे किडनी द्यायला तयार झाले, पण कुणाचीच किडनी मॅच झाली नाही. आईची किडनी मॅच झाली. तर आई म्हटली कोणतंही काढा माझ्या शरीरातलं, पण माझा तात्या वाचला पाहिजे. काय आई असते महाराज. त्याची किडनी काढली, डॉक्टरांना बसवली आणि ती किडनी बसल्यावर ते डॉक्टर शिकले, अभ्यास केला, नेत्रतज्ञ झाले. जे हॉस्पिटलला त्यांनी काम केलं तात्याराव लहानेंनी, त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. 1,00,000 लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन फ्री केले त्यांनी, म्हणून त्यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. आणि आत्ता मागच्या 2 वर्षापूर्वी त्यांची मातोश्री देहावसन झालं, वैकुंठवासी झाल्या, कैलासवासी झाल्या. तर आम्ही सगळी बीड जिल्ह्यातली महाराज लोक त्यांना भेटायला गेलो. तर श्रद्धांजली वाहत असताना प्रत्येकजण श्रद्धांजली वाहत होता, आईचं कौतुक करत होता, डॉक्टरांना मुजरा करत होता. सगळ्यात शेवटी माझ्याकडे माईक आला बरं का. आणि मी म्हटलं डॉक्टर, ओ डॉक्टर, तुम्हाला माझी एकच श्रद्धांजली आहे की अजून तुमची आई गेलेली नाही. सगळे लोक माझ्याकडे आश्चर्यानं बघायला लागले. महाराज असं कसं काय म्हणतात, माती झाली, 10वा झालाय आणि खुशाल म्हणतात माई गेली नाही, असं कसं बोलता. माझ्याकडे बघा. मी त्याचं उत्तर सांगितलं, जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये तुमच्या आईची किडनी आहे तोपर्यंत तुमची आई अजून गेली नाही. मला सांगायचं काय, किडनी खराब झाली तर किडनी देते, डोळा खराब झाला डोळा देते, शिर खराब झाली शिर देते. या जगात अव्याहत प्रेम करते ती म्हणजे आई असते बरं का. प्रेम स्वरूप आई. आज आमच्या वैभव शेठला, सुनील शेठला विचारा. आज सगळी माणसं पुण्यातून येत आहेत, पिंपरी चिंचवडमधून येत आहेत, महाराष्ट्रातून येत आहेत, पण त्यांना ही माझी ताईबाई दिसत असते. एकूण येईल का आमची आई, एकूण येईल का आमची आई. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तू जाता मी कोण त्या उपा. दिसत नसते बघा. गेली दुरी दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरी, विजला हो नंदा दीप, कसा जाऊ मी मंदिर. मंदिरातला नंदादीप विजल्यानंतर जसा अंधार होतो ना, तसा घरातला नंदादीप म्हणजे आपली आई असते बघा. विजला हो नंदादीप, कसा जाऊ मी मंदिरी. सावळी माझी आई, सावळी ग माझी आई, मला किती ओ प्रेम देई. विजला हो नंदादीप, कसा जाऊ मी मंदिर. कोणी महाराज आई सांग, कोणी नसतं महाराज. हंबरुनी वासराला, हंबरुनी वासराला, चाटते जवा गाय तवामध्ये, गाईमध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय, दिसते माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जव्हा तान्हा, दुष्काळात माईच्या माझ्या आटला होता पान्हा. आया बाया सांगत होत्या होतो जव्हा तान्हा, दुष्काळात माईच्या माझ्या आटला होता पान्हा. पिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाय, तवामध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय, दिसते माझी माय. किती सुंदर शब्द आहे. हो
मग गरीब असते महाराज माय, सारून घेणारी माय, लेकराला सांभाळणारी माय, कपाळभर कुंकू लावते, डोक्यावर पदर घेते, फाटलेले घालते ओ पातळ महाराज. खूप महाराज लेकराला घडवत असते. हो तिला कपडे नसतील तरी चालते म्हणते, पण माझ्या बाळाला असले पाहिजे हो. हो त्या रामायणातला प्रसंग आहे. रामायणामध्ये वनवास रामचंद्राला मिळाला आणि रामचंद्राबरोबर लखनजी सुद्धा निघाले. वनवास रामाला आहे, लक्ष्मणाला नाही महाराज. तापस वेश विशेष उदास चवदा बरस राम वनवासी. तापस वेश विशेष उदास चवदा बरस राम वनवास. रघुकुल नीत सदा चलिया प्राण जाए पर वचन न जाए. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय राम. श्री राम जय राम. गोड भजन आहे महाराज, रोज केलं पाहिजे हो. पहिल्या वरानं भरताला गादी, दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला जातो. या देशातली कथा आहे ही. हो ती घडून गेली, पण आपल्या जीवनात रोज आहे. सकाळी आनंद मिळेल, संध्याकाळी दुःख मिळेल, असं जीवन आहे महाराज आपलं. हो सकाळी उपमुख्यमंत्री पदावरती विराजमान होते अजितदादा, आणि सकाळी 8, 8:30, 9, 9:45 महाराष्ट्रात माही देशात बातमी आली, विमान कोसळलं आणि जळून खाक झाले. कोणाच्या मनाला पटत नव्हतं. अजूनही कोणाला शंका आहे. काही म्हणतात परतच येतील, काही म्हणतात कुठंतरी बाजूला ठेवलं आहे त्यांना. अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, पण गेले ना महाराज. माझं ध्यानात ठेवा, सकाळी आनंद असेल तर संध्याकाळी तुमची माती झालेली असेल. हे जीवन असंच आहे महाराज. या जीवनाचा लय लोड घेऊ नका, लय टेन्शन घेऊ नका. दुःख आलं की नाराज होऊ नका, सुख आलं की माजू नका. हे थोडं आहे, थोडे दिवस आहे महाराज. फार कमी आयुष्य आहे माणसाला, काय उद्या होईल माहिती नाही. आपल्या जीवनात हे चालत राहणार आहे. विश्वाच्या मालकाला जर सकाळी गादी मिळते आणि संध्याकाळी आई म्हणते गादी नाही, वनवासात जायचं, मग आपलं जीवन असंच आहे महाराज. सकाळी सत्ता मिळेल तर कधी तुम्ही पाय उतार व्हाल, तर कधी पाय उतार व्हाल, तर कधी राजे व्हाल. चालू राहणारं गणिते विधना तेरे लेख किसी पाते हैं. विधना तेरे लेख किसी की समझन पाते हैं. विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती जी लिहिलंय कुणाला माहिती नसतं, कधी बदलत नसतं. ध्यानात ठेवा, विधात्यानं लिहिलेलं कधी थांबत नसतं हो राजांनो. माऊली म्हणतात जे ललाटी लिहिले ते न मोडे काही केले. दुःख करू नका, शोक करू नका, आनंदी जगा. विधना तेरे एक किसी समझन पाते हैं. जन जन का प्रिय राम लखन को जाते हैं. जन के प्रिय राम लखन से बन को जाते हैं. एक राजा राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. ओ एक राजा के राज दुलारे बन बन फिरते एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. सबके कष्ट मिटाने सबके कष्ट मिटाने वाले कष्ट मिटाते हैं. जन जन के
पद आहेत महाराज. विधात्यानं तुमच्या कपाळावरती जे लिहिलेलं असतं ते चुकत नाही. विश्वाच्या मालकाला वनवासात जावं लागतं. वल्कल अंगामध्ये धारण केली जातात. आपल्या महाराष्ट्रातली, देशातली, जगातली कथा आहे, प्रसिद्ध आहे. ज्याला गादी मिळते तो राम वनवासामध्ये निघतो. वनवास रामाला आहे, जानकीला नाही. वनवास रामाला आहे, लक्ष्मणाला नाही. पण लक्ष्मणजी म्हणतात मी पण वनवासात येणार. त्यावेळेला रामचंद्र म्हणतात नाही रे लखन, तुला नाही वनवास. नाही दादा, माझा दादा जिथं असेल तिथंच मी राहणार. काय बंधू प्रेम आहे महाराज. हे शिकवा आमच्या मुलांना. आईला हेच असतं, तुमचे दोन भाऊ एकत्रित असले की आईचं आयुष्य वाढतं, बापाचं आयुष्य वाढतं. मला एक लहाना भाऊ आहे निलेश शेठ. आम्ही दोघा भावानं माऊलीच्या समाधीवरती हात ठेवून शपथ घेतलेली आहे, मरेपर्यंत कधी वेगळं राहायचं नाही. आमची आई इतकी सुंदर आहे. लवकर गेले आमचे वडील, लवकर गेले बाप आमचा. आमची आई सुंदर होती दिसायला, पण आमच्या आईनं फार दुःख केलं. पण आम्ही दोघं एकत्रित येत ना तर आमच्या आईचं आयुष्य वाढलं बघा. मी नक्की सांगतो, रामायण हे शिकवतं आपल्याला. तुम्ही एका विचाराचे असाल तर तुमचे मायबाप खूप आनंदी असतात. तुमच्यात काय भिन्नता निर्माण झाली, आईचं आयुष्य कमी होतं, बापाचं आयुष्य कमी होतं. ध्यानात ठेवा माझ्या बंधूंनो, काय प्रेम आहे हो. नाही तर आपला भाऊ नाही तो नदीकून वाट निघून आणला पाहिजे. असा नसतो भाऊ, असा असतो भाऊ. एक भाऊ म्हणतोय मी वनवासात जाणार, दुसरा भाऊ म्हणतो दादा मी तुमच्याबरोबर येणार. काय लखन आहे महाराज. लक्ष्मणासारखं प्रेम नाही. एक छोटीशी कथा 1 मिनिटात ऐका. 1च मिनिटं घेतो तुमचा. ऐका ऐका. ज्यावेळेला विश्वामित्र ऋषीच्या बरोबर, ओंकार महाराज रामायणातला प्रसंग आहे, ज्यावेळेला विश्वामित्र ऋषीच्या बरोबर राम लक्ष्मण दोघे भाऊ जातात आणि जनकपुरी लागते. जनकपुरी म्हणजे मिथिला नगरी लागते. तिथं सीतामाईचं स्वयंवर असतं आणि तिथंच फुलं तोडताना रामप्रभूची आणि सीतामाईची नजरानजर होते. ते ठरूनच असतं ना महाराज. नजरानजर झाली की नजरेतच कळतं की उद्या लक्ष्मणाला कळतं की माझा बंधूच बाण तोडणारे, माझाच भाऊ बाण उचलणारे, नक्की आता जानकी रामाची होणारे. आणि संध्याकाळच्या वेळेला विश्वामित्र ऋषीचे पाय दाबता दाबता ऋषी झोपी जातात. आणि आता लखनजी आपल्या भावाचे पाय दाबत असतात. मोठ्या भावाची सेवा लहान्यानं करायची असते ना. लहाना भाऊ पाय दाबत असतो. रामचंद्राला थोडीशी झोप लागते आणि पाय दाबता दाबता कृष्णा महाराज अचानक लखनजी रडत राहतात. आणि रडता रडता त्यांच्या डोळ्यातले अश्रू रामप्रभूच्या पायावरती पडतात. अश्रू गरम असतात. अश्रू कसे असतात? गरम असतात. पायावरती पडल्यामुळं रामप्रभूला जाग येते. रामजी विचारतात लखन काय रे, आईची आठवण आली का तुला? काय रे लखन, का रडतो रे? बाबाची आठवण आली का तुला? अयोध्येला जायचं का बाबा? तुला काही आठवण येते का बाबा? सांगणारे का रडतो रे? काही दुःख आहे का तुला? लखनजी म्हणतात प्रभू खरं सांगू रडण्याचं कारण याच्यासाठी रडतो प्रभू, हे पाय जे मी दाबतोय ना आज, हे मला आता उद्यापासून परत कधीच मिळणार नाही. कसं काय मिळणार? मला माहिती आहे म्हणे तुम्ही उद्या धनुष्य तोडणार आहे. धनुष्य तोडला की सीता तुमची, जानकी तुमची पत्नी होणार आहे. एकदा का तुमची पत्नी झाली की पायाचा अधिकार तिला जाणार आहे. मला तुमचे पाय परत कधी मिळणार नाही प्रभू. काय बंधू प्रेम आहे महाराज. भावाच्या पायासाठी रडणारा लखन आहे. इथं 1 गुंठ्यासाठी, अर्ध्या एकरसाठी कोर्टात केस आहे आपली. काढून घ्या, काढून घ्या. रामायणातली माणसं आहेत ना आपण देशाच्या हिंदुत्वाची माणसं आहेत ना. नुसते मंदिरं नाही, रामाचा विचार घरामध्ये आला पाहिजे. मायबाप आपल्या घरात राम असला. राम कशासाठी लागतो हा विचार आहे. एक भाऊ एका विचाराचे असावे रे. काय सुंदर कार्यक्रम ठेवला आमच्या वैभव दादानं, सुनील भाऊनं. आपल्या आईसाठी एवढा सुंदर कीर्तनाचा सोहळा ठेवला. 1 लाखाचा मंडप इथं लोकांसाठी पत्र्याचा उभा करून दिला. गावातल्या मंदिराला फरशी स्टाईल देण्याचं काम त्या आईच्या माध्यमातून करतात. पिंपरी चिंचवड सारख्या आर्थिक राजधानी पुण्याची पिंपरी चिंचवड अशा भागामध्ये राहून आपल्या गावाला, मातीला ती विसरत नाही. तंटामुक्ती अध्यक्ष असताना गावातलं संकट निवारण करतात. असे जर बंधू असतील ना तर ही आई फार पवित्र आहे महाराज. या पवित्र माईने हे 2 हिरे जन्माला घातले. बेल्लेकर परिवार जन्माला घातला. एवढा थाटात हा सोहळा या ठिकाणी चालू आहे. 12 वाजायला लागले, कधी वाजले तुम्हाला मला कळालं नाही. 1-2 मिनिटं घेतोय माझी ऐका. आई सांगतोय तुम्हाला, लखन तुला जर माझ्याबरोबर यायचं असेल तर एकदा आईला विचारून ये. लखनजीची माय म्हणजे सौमित्रा आहे. सुमित्रा म्हणतो आपण तिला. ती सुमित्रा एका दगडाला हात लावून उभी असते. तिला माहिती असतं की माझा राघव आता 14 वर्ष वनवासात जाणार आहे. दान 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 पायाचा आवाज येतो. लखनजी येतात. लखनजीला पाहून ती विचारते सुमित्रा, का रे लखन कशासाठी आला होतास रे माझ्याकडं? माझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास मिळाला, माहिती रे लखन मला. विचारण्यासाठी आलो तुला.
माझ्या दादाच्या बरोबर 14 वर्ष वनवासात जाऊ का म्हटल्याबरोबर लाल डोळे झाले त्या सुमित्रेचे. लाल डोळे करून ती आई म्हटली, ए लखन, तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही. शिवनेरी किल्ला आहे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये, भाग्यवान आहे तुम्ही, जवळ आहे तुम्हाला जुन्नर. शिवनेरीवर आज खूप मोठा 19 फेब्रुवारीला आपण शिवजन्मोत्सव करतो. भाग्यवान माती, या देशातली सगळ्यात पवित्र माती कोणती आहे? ती तुमच्या जुन्नरची माती पवित्र आहे. बघा, इथं शिवाजी महाराज जन्माला आले. त्या भागातले हात तुम्ही ऐका रे. जुन्नर आंबेगाव या भागातला जर तुमचा जन्म असेल तर ऐका, या शिवनेरीवर 8 वर्षाचे होते शिवाजी महाराज. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी सगळी मावळी खेळत होती. काही भिक्षुक आली होती. हे बाळराजा, हे शिवबा, भूक लागली रे, काही खायला मिळेल का? धावतच गेले महाराज. मासाहेब, आऊसाहेब, आपल्या दारात कोणीतरी भिक्षुक आलेत, खायला मागतात, आपल्या टोपलीतली भाकरी त्यांना देऊ का म्हटल्यावर जोरात कानाखाली मारली आईनं. लाल झाला होता गाल, रडत होते 8 वर्षाचे महाराज. का रडतं, का मारलं ग आई मला? मी तर चांगलं विचारलं ना ग आई, तुला भाकरी देऊ का? याच्यासाठीच मारलं शिवबा, तू माझा दुधाचा हिशोब दिला नाही रे. माझे संस्कार आहेत तुम्हाला विचारायला यायला नको होतं, तुम्हाला न विचारता भाकरी द्यायला पाहिजे होती. लक्षात ठेव शिवबा, याच्यासाठी कानाखाली मारली. आजपासून आपल्या पोटात नसलं तरी चालेल, पण आपल्या दारात जर कोणी आला ना तर त्याला पहिली भाकरी दिल्याशिवाय राहायचं काय? माय महाराज, याला आई म्हणतात महाराज. संस्कार देणारी माता ही आहे, याला आई म्हणतात. चुकलं तर पोराला ठोकून काढत जा. एक अहिल्याबाई होळकर नावाची माता झाली आमच्या देशात. पोरगा पापी निघाला, हत्तीच्या पायाखाली देऊन मारला. एक जिजाऊ नावाची माता झाली आमच्या देशात. तानाजी, येसाजी, मुरारबाजी, पलीकडचा गड पाहिजे, आदिलशाही पळाली पाहिजे. हे शिवबा, मला स्वराज्य पाहिजे. आईनं मागितलं, आईनं संस्कार दिले महाराज. ध्यानात ठेवा रे माझ्या बहिणींनो, त्याला माता म्हणतात, हे संस्कार असतात. सुमित्रा म्हणते, लखन नाही, मी नव्हतो येणार मा तुला विचारायला, पण मला दादानं पाठवलं. मा चाललास लखन? हो मा. बघा आई कसं हित करते. चाललास लखन? हो मा. आजपासून माझी प्रार्थना आहे तुला, आता तुझी आई सुमित्रा नाही, आता तुझा बाप दशरथ राजा नाही, आजपासून तुझी आई आता जानकी आहे, आजपासून तुझे वडील आता रामचंद्र आहे. तात तुम्हारी मातु वही देही, पिता राम सब भातु स्नेही. आजपासून तुझे वडील आता रामचंद्र, आजपासून तुझी आई आता जानकी. लक्षात ठेव लखन, तुझ्या स्वप्नात सुद्धा राग, रोष, लोभ, मद, मत्सर स्वप्नात सुद्धा नाही आलं पाहिजे. राग, रोष, मद, मत्सर माई तुझ्या स्वप्नात सुद्धा नाही पाहिजे. कधी पडतं मा स्वप्न? झोपल्यावर पडतं. झोपल्यावर मग मा झोपल्यावर जर स्वप्न पडतं तर तुझा लखन 14 वर्ष झोपणारच नाही. मा काळजीच करू नको. काय आई आहे महाराज, लेकराचं हित करणारी. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. अजून कशी आहे आई? ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, आई असते. ध्यानात ठेवा, विना स्वार्थाचं, विना लाभाचं. करी
काय वादन आहे, काय गायन आहे महाराज. हे संपूर्ण हे महाराष्ट्रातले दिग्गज माणसं आहेत. ही किती तुम्ही पैसे दिले तर मिळत नाही. ती आमच्या निलेश शेठच्या प्रेमासाठी, आमच्या वैभव शेठसाठी आलेली मंडळी. कृष्णा महाराज हे पखवाजातला बॉस आहे सध्या हा, त्याच्यासारखं नाहीच कोणी महाराज. हो, एखाद्या दोन इंद्रासारखाच वाजवतो महाराज. काय हात आहे, काय तयारी. वा, आईशी कळवळ्याची जाती. कशी असते आई, जशी लेकराचं हित करते की नाही तशी कळवळ आहे. हिताचा कळवळा करते, तू चुकलं तरी माफ करते. आमच्या आळंदीला अशी एक आई आहे, तिला ज्ञानाबाई म्हणतात. ती आमची ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. आमची माय कोण आहे? आमची आई नाही, आमची ज्ञानाबाई. ज्ञानोबाराय. आपला हा भाग फार पवित्र आहे. शिवनेरी तर आहेच, राजे तर आहेत, पण रेडेश्वर आहे जवळ. हा जो रेडा आहे ना, रेडा आमच्या पैठणला बोलवला गेला. हा रेडा ज्ञानोबारायांना खरं सामर्थ्य ज्ञानोबारांच्या रेड्यानं आपल्याला दाखवलं बघा. रेड्या मुखे वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप. दरुशन हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा सुखरूप ज्ञानोबा माझा. तुम्हाला कारण सांगतो त्याचं काय झालं. माय बाप लेकरासाठी काही करायला तयार असतं. या जगात सगळ्यात मोठं उदाहरण माऊलीचं. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, 4 लेकरं आहेत विठ्ठलपंत रुक्मिणीला. 4 लेकरं. त्या 4 लेकरं इतके सुंदर आहेत. निवृत्तीनाथ म्हटलं तरी पाप जातं, ज्ञानेश्वर म्हटलं तरी पाप जातं, सोपान काका म्हटलं तरी पाप जातं, मुक्ताबाई म्हटलं तर राहतच नाही बरं का. एवढी छान मुक्ताबाई 6 वर्षाची, 8 वर्षाची ज्ञानोबा आहे, 10 वर्षाची निवृत्तीनाथ महाराज. पण गावातले लोक संन्याशाची मुलं म्हणायची. संन्याशाची मुलं आली. ज्या रस्त्यानं माऊली जातील तिकडे चिखल फेक करायची, ज्या रस्त्यानं जातील त्या रस्त्याला काटे टाकायची. त्या काळात लोकांनी त्रास दिला. पण आता आमच्या मुलांना त्रास नाही झाला पाहिजे म्हणून मायबापानं ब्राह्मण लोकांना प्रायचित्त मागितलं. तर महादेव भट्ट, मुदगल शास्त्री, विसोबा चाटी या सगळ्यांनी ज्ञानोबारांच्या आई वडिलांना देहांत प्रायचित्त दिलं महाराज. मायबापानं तो सुद्धा निर्णय मान्य. याला म्हणतात आई महाराज, याला म्हणतात बाप. हे मायबाप शिका. माझं लेकरू हितात येतंय ना, माझं लेकरू समाजात येतंय ना, माझं बाळ चांगलं होतंय ना, मग आम्ही देहांत प्रायचित्त घ्यायला तयार आहे. रात्रीच देहांत प्रायचित्त घेतलं हो महाराज. प्रयागराजच्या त्या गंगेमध्ये उडी मारली. सकाळी उठून पाहिलं तर आई दिसत नाहीत, बाबा दिसत नाही. सिद्धबेटामध्ये इकडून पळ तिकडून पळ. त्या देवाऱ्यामध्ये मांडलेली ती कागद, ती चिठ्ठी वाचली, पत्र वाचलं. त्याच्यात लिहिलं होतं, बाळांनो आम्हाला दोघा मायबापाला माफ करा, पण तुम्हा चौघांचं मौजी बंधन व्हावं, तुम्हाला जातीमध्ये घेतलं जावं. आम्ही देहांत प्रायचित्त घेतलंय. हा कागद, ही चिठ्ठी गावातल्या महादेव भटांना दाखवा, ते तुम्हाला जातीमध्ये घेतील. खूप रडले हो चौघं भावंड. आई दिसणार नाही, बाप दिसणार नाही. ऐका थोडी 2 मिनिटाची कथा घरी घेऊन जा. ऐका ओ, माझ्या या मातोश्रीला, माझ्या ताईबाईला श्रद्धांजली मिळेल. वैभव शेटणी, सुनील शेटणी, बेल्लेकर परिवारानं, त्यांच्या परिवारानं, नातवानं, नातीनं, सुनबाईनं 40-50 वर्षे आईची सेवा केली. कळून सुद्धा दिलं नाही आमची आई आंधळी आहे, आमच्या आईला दिसत नाही. असं नाही महाराज, तिला जीवनापेक्षा जास्त सांभाळलो, इतकं प्रेम लावलं. मला मगाशी आल्यावरती वैभव शेठ रडता रडता सांगत होते की आमच्या आईनं आम्हाला खूप मोठे संस्कार दिले महाराज. पंढरपूरची वारी शिकवली, अन्नदान शिकवलं, भजन शिकवलं, कसं चांगलं लोकांच्या कामी यावं शिकवलं. एवढी गोड आई महाराज. मगाशी त्यांच्या डोळ्याला पाणी आलं की आमच्या आई दिसत नव्हतं आमच्या आईला, पण तिचा भांग कधी मोडला नाही म्हणजे महाराज. सरळ भांग असायचं. त्या आईला पाहिलं की मला माझ्या आईची आठवण नाही, ते आजीची आठवण. काय सुंदर महाराज. 2 बाजूनं भांग असायचा, कपाळभर कुंकू लावायची. पण या मुलांचं हित व्हावं म्हणून खूप कष्ट केले तुमच्या आईनं महाराज. आज त्या आईची आठवण येते, सारखी दिसते. इकून येईल का. 2 तास झालं आई ऐकता, कीर्तन ऐकता, भजन ऐकता, डुलताय, नाचताय, त्याच्यामध्ये रम्मान होत आहे. झालंय आपलं 12 वाजलेत, माझे 5 मिनिटं घ्या. आमच्या आईचे महाराज ही ज्ञानोबा आहे. बघा कशी आई आहे. आई कशी असते, आई कळेल तुम्हाला. आई कशी आहे, आई कसे संत आहे, संत कसे आई आहेत. 1 मिनिटासाठी ऐका. त्या महादेव भटानं ते पत्र वाचलं महाराज. एखाद्या दगडाला दया येईल हो, दगडाला. पण त्या महादेव भटाला दया नाही आली. माऊलीचं ते पत्र असं पायानं तुडवलं हो.
आपल्या मायबापाचा जर कोणी अपमान केला तर आपण त्याचं जन्मभर तोंड पाहणार नाही. पत्र तुडवलं ओ पायानं, मोठं शुद्धीपत्र आणा म्हणले, पैठणून आणावं लागेल. हे काही खरं नाही म्हटले. तुमच्या आईबापाने लिहून ठेवलं, आम्हाला काय माहिती, पैठणून आणा. पैठणला गेले ओ ज्ञानोबाराय. तिथं सुद्धा लोकांनी खूप अपमान केला. पण तिथं मात्र हा जो आपला रेडेश्वर आहे ना, आळे फाट्याला संतवाडीला, हा रेडा तिथं उभा होता. काय रे नाव त्याचं? ज्ञानदेव नाव आहे म्हटले. बोल म्हणले, याच्या मुखातून जर वेद बोलवला तर मग तुला आम्ही मानू. चमत्काराशिवाय नमस्कार नाही. जोपर्यंत कृष्ण महाराज भारी वाजवणार नाही तोपर्यंत तुम्ही मुजरा करणार नाही. तोपर्यंत ही आमची दोन ओंकार महाराज कैलास महाराजांची जोडी गाणार नाही तोपर्यंत लोक क्या बाते म्हणणार नाही. जोपर्यंत अक्रूर महाराज चांगलं कीर्तन करणार नाही तोपर्यंत लोक दर्शन घेत नाही. चमत्काराशिवाय नमस्कार नाही. जगाचा नियमच आहे. ज्ञानोबरायांना कळालं आणि माऊलीनं ज्ञानदेव म्हणे, बोले रे ऋग्वेद. त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि रेडा ऋग्वेद बोलायला लागला. बोबदेव ब्राह्मण तो व्यासपीठाहून खालीच आला. बाप रे, तिने देव जैसे परब्रह्मीचे ठसे. हे साक्षात देवेत, दुसरे तिसरे कुणी नाही. कळून चुकलं. मोठं शुद्धीपत्र दिलं, वेळ कमी आहे. ते शुद्धीपत्राचा कागद घेऊन ज्ञानोबराय परत आळंदीला आले. आपल्याच रस्त्यानं आले बरं का. या रस्त्यानं ज्ञानोबराय गेले. महाराज इथं नरोडीला आलतो मी आता नारळी सप्त्यात. तिथं मी कीर्तन तिथं 10वा केला या रेडेश्वराचा. आपल्याच रस्त्यानं ज्ञानोबराय गेले म्हणून हा परमार्थाचा भाग आहे. महाराष्ट्रात सगळ्यात सुंदर कीर्तनं कुठं होतात तर तुमच्या जुन्नर तालुक्यात, आंबेगाव तालुक्यात होतात. लोक चांगली आहेत, प्रेम करणारी आहेत. आणि आमचे संतोषराव बसले तिथं, ही सगळी मंडळी खूप चांगली चांगली सप्ते करतात, नामस्मरण करतात, कीर्तन ऐकतात. आमच्याकडे कीर्तन होतात पण एवढी शांत लोक ऐकणार नाही. भले कलमा करतील महाराज, तुमच्याकडे ते नाही महाराज. तुमच्याकडे कीर्तनावर प्रेम करणारी माणसं, गायन वादनावर प्रेम करणारी. काही झालं तरी चालेल पण कार्यक्रम चांगला झाला पाहिजे म्हणणारा हा भाग आहे. ज्ञानोबारांची भूमी आहे ना महाराज. माऊली या रस्त्यानं गेले. ऐका ऐका, आता शुद्धीपत्र वाचल्यावर तरी ती बी बोबदेव ब्राह्मणानं दिलं, जगातले 1 नंबरच्या ब्राह्मणानं. तरी सुद्धा महादेव भटानं ते पत्र पायानं तुडवलं. महाराज एकदा माफ केलं हो देवान, एकदा माफ केलं सुनील महाराज, पण दुसऱ्यांदा माफ नाही झालं. पायानं पत्र तुडवल्याबरोबर निलेश शेठ त्या महादेव भटाचा पाय पांगळा झाला. हो, चालता येईना त्याला, पूजा करता येईना का कोणाच्या घरी जाता येईना. माऊलीला कळालं की आपल्या पत्रावर पाय दिल्यामुळं त्याचा पाय वाकडा झाला. तर 2-3 दिवसानं माऊली त्याच्या घरी मधुकरी मागायला गेली आणि त्याचा पाय आपल्या हातात घेतला. आपल्या डोळ्याची दृष्टी त्याच्या पायावर टाकली महाराज आणि त्याचा पाय जसाची तसा करून दिला. हो महाराज, आई नाही तर काय महाराज, ही आईची महाराज. हो, अपकार्यावर सुद्धा उपकार करते. तुम्ही नाही बोलले काय आईला, काही केलं तरी ती तुम्हाला आशीर्वादच देते. तसे आमचे ज्ञानोबाराय. हो खरंच दया करणे जे पुत्रासी त्याची दासानी दासी, जासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. कोण जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जे रंजले गाजले तासे बने जो आपुलेची रंजले गाजले बने जो आपुले बने जो ओची साधू ओळखावा, ओची तोची साधू, ओची साधू, ओची साधू, तोची साधू ओळखावा, तोची साधू. चक्र चक्र चक्रधार.
आवाज देव देव हेतची जाणा जाणावा 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 देव देव तेचे देव 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 तेची काय वाजवलं? शंख 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 आहे का? एकदा वन्स मोर मला एकदा ऐकू द्या. दिन धाग दिन धाग दिन धाग.
जय जयकार झाला बघा, शंख वाजला, हो चाली झाल्या, भजन झालं, नामस्मरण झालं, आई पण कळाली. काय नाही कळालं तुम्हाला, सगळं कळालं 12:15 वाजेपर्यंत. थोडे आम्हाला 10:15 झालते. थोडं काय होतं, प्रवास एवढा आहे ना महाराज, म्हणजे रात्री यायला 3:30 वाजले. वैभव शेठ सकाळी मला न्यायलाच आले, ते न्यायला आले आणि मी उठलो महाराज 9ला म्हणून थोडे 10:15 वाजले यायला. म्हणून 10:15 ते 12:15 2 तास मी कीर्तन केला. मला कुचरपणा आवडत नाही, 10 तास मिनटात केलं निघाले असं 2 तास झालं पाहिजे. आई बाप कळाले, संत कळाले, माऊली कळाले. कीर्तनाचा उद्देश संत कळणं आहे, देव कळणं आहे. पण त्या आईच्या माध्यमातून संतांनी आपल्याला पटवून सांगितलं. आधी आई कळाली, एक जन्मांध असणारी ही माय. 40-50 वर्ष या लेकरांनी मला सुनांचं कौतुक करायचं महाराज. त्यांनी अशी माय सांभाळली, होतं हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळली, गोड अगदी सेवा केली आईची. काही कमी नाही पडणार तुम्हाला. वैभव शेठ, सुनील शेठ, तुमचे अजून जे परिवारातले आहेत काही कमी पडणार नाही. ती आई तुमच्यात परत रूपानं अवतारच घेणार आहे महाराज. तुमच्या नातीच्या मुलीच्या रूपानं येईलच महाराज ती, आणि तुमचं कौतुक पाहायला येईल. अशी ही ताईबाई, या ताईबाईसाठी आपण आलात. 2 तास खरं गोड परिवार आहे. या आईच्या निमित्तानं इथं आता सभामंडप त्यांनी दिला. 1,11,111 रुपयाचं दान दिलं. आमचे महानुभाव पंथातले काही लोक आले, सगळी मंडळी बसलेली आहेत, इथं दान दिलं. आईच्या नावानं फरशी बसवली, स्टाईल बसवली. आजही सामाजिक काम करण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये सगळ्यांना हातभार लावतात, मदत करतात. आपण आपल्याजवळचं थोडं देणं लागतं बरं का. माझ्याकडं 22 तारखेला कार्यक्रम आहे, तुम्हाला यायचं आहे सगळ्यांना. 22 मार्चला या सोमाची सिस्टीम आहे. फार गोडे हो, या सोमासाठी जोरात टाळी वाजवा एकदा बरं का. त्यांनी आणलं म्हणून एवढा मजा आली आम्हाला कीर्तनाला. निलेश शेठ, तुम्ही आमच्या एका शब्दाला मान दिलं. आता हे तुमच्याकडे बोलत जा, त्याला लय भारी आहे महाराज. शिट्टी नाही, चूर नाही, लोक खुश होतात. वा वा. अगदी या आमच्या सोमाला 22 तारखेला माझ्याकडे तुम्हाला आमंत्रण आहे. कृष्णा महाराज आहेत, त्यांच्याबरोबर अजून भरत महाराज आहेत. असे दोघं पकवाजे आहेत. ओंकार महाराज, कैलास महाराजांची चाल आहे. 1000 टाळकरी असतात, 200-300 गायक असतात, आणि 5-10 हजार लोक येतात. माझ्या वडिलांचा कार्यक्रम असतो, मी त्याच्यामध्ये दान करतो. म्हणजे तुम्ही दिलेली जी दक्षिणा असते ना, समाजाच्या कामी आणतो. का सांगावं लागतं आता हे, लोकांना असं वाटतं महाराज लोक पैसे घेतात, मग त्याचं काय करतात. पण तुम्हाला 22 तारखेला माझ्या घरी या पाहिला. 10 लाख रुपये मी गरिबांना वाटतो, अनाथ मुलांना देतो, अंध मुलांना देतो, की आपल्यातून त्यांची सेवा व्हावी. तुम्ही दिलेलं दान लोकांच्या कामी आलं पाहिजे, म्हणून अगदी चांगलं काम या परिवाराचं आहे बरं का. वैभव शेठ, असंच समाजासाठी काम करत राहा. तुम्ही जेवढं काम कराल तेवढी तुमची आई तुम्हाला आशीर्वाद देईल. ही तुमची मुलगी आहे का, आईच्याच रूपानं आली बघा. मग बघा, जरा जोरात टाळी वाजवा. या ही ताईबाईची तुमची काळजी करू नका, तिलासुद्धा तेवढंच सांभाळा जेवढं आईला सांभाळलं. वा, आईच्याच रूपाने ताईबाई आलेली आहे. वैभव शेठला, सुनील शेठला, तंटामुक्तीचे अध्यक्ष राहिले ते. गावातल्या सगळ्यांना वंदन करतो. 2-2.25 तास तुम्ही कीर्तन ऐकलं. आई ऐकली, बाळूची आई ऐकली, लक्ष्मणाची सुमित्रा ऐकली, ज्ञानोबा ऐकली, आई ऐकली बरं का. इतकं गोड कीर्तन घरी घेऊन जा. हे कृष्णा महाराज, कैलास महाराज, ओंकार महाराज, हे प्रसिद्ध आहेत महाराज, हे भेटत नाहीत. ही मंडळी आपल्याला मिळाली, म्हणून त्यांच्यासाठी आपण आता 5 मिनटं घेतली. सगळ्यांना धन्यवाद देतो. असंच या परिवारावर प्रेम करा. आणि खरंच तुम्हाला आज 2 पिशव्या घेऊन ही माय, आज तिनं डोळे नव्हते तिला, पण इतक्या मायेची ऊब दिली, स्पर्श दिला, हातानं पुरांना घडवलं. आणि अशी जन्म देणारी एका भांगातली माय यांना सोडून गेल्यानंतर आज मात्र तिच्यासाठी कीर्तन झालं. या कीर्तनानं, भजनानं आज ती भगवत चरणाजवळ स्थिर झाली. हात वर करून या राहिलेल्या परिवाराला ती आशीर्वाद देते. माझ्यासाठी कीर्तन केलं ना, माझ्यासाठी भजन केलं ना, बघा बोलून श्रद्धांजली जात नाही. जरा कमी करा बोलायच्या श्रद्धांजल्या, तुमच्याकडलं येत बाबा त्या जरा कमी करा. ते आता मी कीर्तन केलं, 12ला कीर्तन संपलं, 2ला कार्यक्रम संपला. 2ला का श्रद्धांजल्या 30 झाल्या. येते 2-4 जणांना द्यायचं, सगळे मिळून 2-4 जणांना द्यायची. मग बाकीच्याची काय, बाकीच्यांनी 2 हात वर करा. सगळ्यांनी करा. ज्याला वाटतं श्रद्धांजली गेली पाहिजे. आपलाही उद्धार आणि आमच्या हिराबाईचाही उद्धार भजनानं होतो. आपली श्रद्धांजली पोहोचते आणि संतही खुश होतात. याला ओरिजिनल श्रद्धांजली म्हणतात. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव
देवाच्या पायाजवळ ही माय गेली आणि सगळ्या परिवाराला धन्यवाद. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय. करा क्षमा अपराध महाराज तुमचे सिद्ध. उच्चारला कारण करा क्षमा अपराध महाराज तुमचे. करा क्षमा अपराध महाराज. हो ऐका 5 मिनिटं फक्त हे बघा इथं दिलेलं आहे. स्नेह भोजन 12:30 वाजता बरोबर 12:30ला पंगत बसल. 10 मिनिटं बाकी आहेत. 5 मिनिटं कोणी उठू नका. सूचना सांगू द्या बोलू द्या. आपल्याला ते चॅरिटेबल संस्था स्थापन केली आईच्या नावाने. आईच्या नावानं चॅरिटेबल संस्था आहे. हां लोकार्पण करायचं आहे. त्यांच्या मदतीसाठी त्या आईच्या नावानं गोरगरिबांसाठी चॅरिटेबल संस्था आहे. त्या संस्थेचं उद्घाटन होणार आहे. 5 मिनटं द्या आम्हाला. 5 मिनटं कृपया कोणी उठू नका. एवढा छान कार्यक्रम आहे त्याला दृष्ट लावू नका. माझी प्रार्थना आहे बरं का. 5 मिनटं. वास्तविक पाहता पिकवल त्याचा मळा, गाईल त्याचा गळा आणि भक्ती करल त्याचा विठू सावळा असतो असं आमच्याकडे म्हणतात. तुमच्याकडेही तसंच म्हणत असतील. जनाबाईलाच नाही दळू लागली विठोबा, यांनाही कीर्तनात साथ आपल्याला दिली. ते ऐकलं ना, बघितलं आम्ही. ज्यांनी गायन केलं, मृदुंग वाजवलं, तुमच्याबरोबर विठ्ठल होता हो. आम्ही पाहिला याची देही याची डोळा. आता ज्या टाळ्या मगाशी वाजवल्या होत्या ना या कीर्तनासाठी, त्याही इच्छा स्मरणार्थ हातून चावून टाळी, एकदा जोरदार टाळी वाजवून सगळ्यांचं कौतुक करूया. आणि विशेष करून ज्यांचा मी नामोल्लेख करतोय, महाराजांचा सन्मान या ठिकाणी पार पडलेला आहे. आदरणीय तुषारदादा सहाते, सन्माननीय विद्यमान नगरसेवक तथा सन्माननीय अध्यक्ष जेजुरी देवस्थान यांचे शुभ हस्ते तथा सन्माननीय माऊली खंडागळे साहेब तालुका अध्यक्ष शिवसेना तथा सन्माननीय रघुनाथजी लेंडे, आदरणीय उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर यांचे शुभ हस्ते तथा सन्माननीय अशोकरावजी व्हाईस चेअरमन यांचे शुभ हस्ते तथा संभाजी शेठ चव्हाण पंचायत समिती सदस्य जुन्नर तथा या ठिकाणी उपस्थित आहेत हिंदुत्वाची पताका ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. विधानसभेमध्ये ज्यांचा खऱ्या अर्थानं गजर चालतो, आदरणीय महेश दादा लांडगे यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. सुनील दादा लांडगे यांचे मी स्वागत करतो. आणि यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या आवाजाने या कीर्तनाला 4 चांद लावले, हरिभक्त परायण ओंकार महाराज जगताप, महाराष्ट्राचे प्रसिद्ध वारकरी गंधर्व यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. कृपया स्वीकार करावा. वा, सुंदर आवाज. आणि म्हणून सुरुवातीच्या 4 ओळी आपल्या चरणी. आपली कला अशीच वाढत राहावे आणि महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात आपली कीर्ती जावी. आदरणीय सुरेश भाऊ गोरे यांना माझी विनंती, हा सन्मान आपल्या शुभ हस्ते. सन्माननीय सुरेश भाऊ यांना माझी विनंती. त्याच्यासोबत सन्माननीय श्रीयुत हरिभक्त परायण कैलास महाराज, एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करूया. हरिभक्त परायण कैलास महाराज पवार, महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक, यांचा सन्मान या ठिकाणी पार पडतोय. आदरणीय माऊली शेठ खंडागळे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष यांना माझी विनंती, हा सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करावा. आणि त्याच्यासोबत मृदुंग ज्यांनी वाजवला, खरं तर पाहतच राहावं, ऐकत राहावं, ही वेळच संपूर्ण आहे. हरिभक्त परायण कृष्ण महाराज भोरकडे, महाराष्ट्राचे प्रसिद्ध मृदुंगाचार्य, खऱ्या अर्थानं असे कलाकार, अध्यात्माच्या माळेतील मणी यांचा सन्मान होतो आहे. मी या ठिकाणी विनंती करणार आहे आदरणीय अशोकरावजी घुलप साहेब, व्हाईस चेअरमन विघ्नहर्ता सहकारी साखर कारखाना यांना माझी विनंती, हा सन्मान आपल्या शुभ हस्ते. आणि यानंतर जी मुलं सुंदर अशी पाठीमागं नाचत होती, खरं तर आईच्या भक्तीत नाहून जात होती, नथुराम बाबा किहाळकर वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांचा सन्मान प्रातिनिधिक स्वरूपात आपण करूया. खरं तर ही संस्कारांची शिदोरिया. सन्माननीय संभाजी शेठ चव्हाण पंचायत समिती सदस्य जुन्नर यांना माझी विनंती, साहेब आपल्या शुभ हस्ते या सर्व विद्यार्थी वारकऱ्यांचा सन्मान करूया. खरं तर आईचं भक्ती आज आपण सर्वांनी पाहिली. या विद्यार्थी पाठीमागं नाचत होते, गात होते. एकदा जोरदार टाळी माझ्या सर्व विद्यार्थी लेकरांसाठी.
मनपूर्वक धन्यवाद. आणि आता आपण आपल्या महत्त्वाच्या कार्यक्रमाकडे वळतोय. हिरा चॅरिटेबल फाउंडेशन लोकार्पण सोहळा. महाराज, ज्यावेळी तुम्ही सुरुवातीला आला त्यावेळी मी या ठिकाणी म्हटलं होतो की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज सांगितले ना, तर ही माती जी अशी आहे, शौर्याची आहे, क्रांतीची आहे, भक्तीची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोथळा काढलेला सांगितला, बोटं तोडलेली सांगितली, पण याच मातीत आई जिजाऊंची सुवर्ण तुला सुद्धा क्षेत्र महाबळेश्वराच्या मंदिरात घडवून आणली. आणि आई सुद्धा, जिजाऊ सुद्धा धन्य झाली. आणि उभ्या महाराष्ट्राला नव्हे जगाला कळालं आईचा सन्मान कसा करायचा असतो. सुवर्ण तुला तिथं झाली होती आणि आईचा सन्मान तिथून सुरू झाला. खरं तर ते एक वेगळं शौर्य होतं. आणि आज या कार्यक्रमाच्या अनुषंगानं प्रथम पुण्यस्मरण करत असताना हिरा चॅरिटेबल फाउंडेशनच्या रूपानं लोकार्पण सोहळा होतो आहे. आजच्या खऱ्या अर्थानं नमन करण्यासाठी आलेलो आहे आपण हिराबाईंना. या हिराबाईंचा सुपुत्र महाराष्ट्राचा वैभव ठरावा याच्यासाठी हिरा चॅरिटेबल फाउंडेशनचा लोकार्पण सोहळा महाराज तुमच्या शुभ हस्ते होतो आहे. अध्यात्माची पताका आपण हातात घेतलेली आहे. निश्चित हा लोकसेवेचा वारसा. अंध झालेल्या खऱ्या अर्थानं 40 वर्ष अंध म्हणून जीवन जगल्या, पण मुलांना नवी दृष्टी दिली. मुलाचं नाव वैभव तथा या गावचं भूषण आदरणीय सुनील दादा, आपणाला विनंती आहे, आदरणीय शरद दादा तथा सन्माननीय आपले दशरथ दादा यांनाही माझी विनंती आहे, यांच्या सौभाग्यवतींनाही माझी विनंती राहील आपण मंचावर या, कारण या आईचे विचार आपल्याला पुढे घेऊन जायचे आहेत. पण मंचावर यावं. आजचे खऱ्या अर्थानं कीर्तनकार की ज्यांच्या समोर लिहिलं आहे कीर्तन केसरी, पहिलवान अनेक पाहिले.